धन्यवाद किरण सर. जाऊया मॅच कडे. आज जर आपण पाहिलं तर जननी माता चषक 2025 ची स्पर्धा दिवस रात्र ही स्पर्धा खेळवली जाते. आज जवली क्रिकेट असोसिएशन मधील ही संकल्पना राबवली गेली, विचार मांडले गेले आणि या विचाराप्रमाणे ही स्पर्धा रंगली जाते. प्रत्येक खेळाडू या स्पर्धेचा आनंद लुटला जातो. या प्रत्येकचा खेळ चांगला राहिला जातो. या पहिल्याच गटातून जर आपण पाहिलं तर भिवडी टीम या संघानं बक्षीस पात्र ठरले गेले. दुसऱ्या गटातून जर आपण पाहिलं तर बीसीसी करंजे टीम टॉप 4 मध्ये दाखल झाले. आता या तिसऱ्या गटातून कोणता संघ हा पोहोचला जाईल यासाठी एक मोठी लढत वागदारी वर्सेस वरोशी यामध्ये रंगला जाईल. टॉस जिंकलाय, प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. चला जाऊया. आपल्या स्पर्धेसाठी आणखीन एक भेट दिली प्रमोद जवळ साहेबांना इथं आपण विनंती केली जाईल. जवळगडी गावचे सुपुत्र पत्रकार तसेच या स्पर्धेमध्ये जर आपण पाहिली तर आंतरराष्ट्रीय मीडियामध्ये हाऊस आणि दी हाऊस ऑफ मीडिया या संघटनेसाठी जावली तालुक्यामधून उपाध्यक्ष पदी निवड झाले. आज आपल्या जावली भागाचा अभिमानास्पद म्हटलं तर प्रमोद जवळ यांचं इथं आगमन झालंय. त्यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करूया. या एक अभियानाची पद अशी कामगिरी बजावली गेली तर त्यांना एक विनंती केली जाईल. प्रमोद जवळ, चला मॅचला सुरुवात करा. मॅचला सुरुवात केली जाते. पहिलं षटक, पहिलं पॉवर प्लेचं षटक अजय कासुर्डे. पहिला चेंडू हाताळला जातोय, खेळला जातोय आणि अमर शेलार यांच्याकडून पहिला चेंडू निघून गेलाय. निर्धाव चेंडूने सुरुवात केली जाते. मॅचला सुरुवात झाली आणि या मॅच मध्ये जर आपण पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती निर्धाव चेंडूने सुरुवात केल्या. पुन्हा एकदा अजय निघालाय, प्रयत्न केलाय, डिफेन्सली खेळला जाईल. एक तंत्र अवलंबलं या अमर यांनी, कारण की पहिला चेंडू चांगला होता, थोडासा उचली देऊन ऑफ स्टंपाच्या बाहेरून गेला होता. त्याला खेळताना जर आपण पाहिलं तर अडचण निर्माण झाली, त्यातच हा डॉट आला. आता हा जर आपण पाहिलं तर लेग स्टंपाच्या बाहेरून जाणारा चेंडू तिथेच थांबवला गेला. एक सिंगल धाव घेतली आणि या सिंगलच्या साह्यानं श्री गणेशा केलं सुरुवात केली जाते. अमर आणि जयची जोडी मैदानामध्ये आहे. पुन्हा एकदा चेंडूला जागेवरती उचलला, क्षेत्ररक्षक सरसावला गेला पण त्याला इथं झेल पकडता आला नाही. झेल सुटला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल. डायरेक्ट हिटचा प्रयत्न असफल होतो. या 2 धावा घेतल्या जातील. 2 धावेच्या साह्यानं जर आपण पाहिलं तर धावसंख्या 3 या आकड्यावरती. 3 चेंडूच्या पाठीमागे पॉवर प्ले क्रमांक 1 हाताळलं जातं या अजयकडून. चांगली सुरुवात आहे. एकेरी 2 धावा खर्च केल्या जात आहेत, म्हणजे फलंदाजांना थांबवलं गेलं या येणाऱ्या काही चेंडूंमध्ये. स्पर्धा रंगली गेल्या आणि या स्पर्धेमध्ये जर आपण पाहिलं तर प्रत्येक खेळ चांगला राहिलाय. काही रेकॉर्ड या स्पर्धेमध्ये होत आहेत. चांगला चेंडू, उत्तम चेंडू जर आपण पाहिला तर लेग स्टंप सोडून बाहेरून गेलाय. एक सिंगल धावेसाठी डिक्लेअर एक स्वरूपात आल्या आणि या स्पर्धेत जर आपण पाहिले तर 2 हॅट्रिक झाले, म्हणजे काही गोलंदाजाचा दबदबा चांगला राहिला. या राहुल यांनी जर पाहिलं तर बामलोन टीम कडून आज या स्पर्धेत 4 फलंदाज टिपलेत. चेंडूला जागेवरती उंची दिल्या, क्षेत्ररक्षक सरसावले जातील. लॉंगाच्या रिजन मध्ये हा चेंडू आलाय, चेंडूला अडवलं जात आहे, तोपर्यंत फेकी केली. 2 धावा आणि या 2 धावेच्या सहाय्यानं जर आपण पाहिलं तर धावसंख्या जाऊन पोहोचल्या 6 या आकड्यावरती. मामुर्डी गावचा जर आपण पाहिलं तर विकास धनावडे याने या स्पर्धेमध्ये कालच्या दिवसामध्ये पहिली हॅट्रिक आणि आजच्या दिवसातली ही दुसरी हॅट्रिक. राहुल बामनोली गावचा हा खेळाडू. आज या स्पर्धेत 2 खेळाडूंची उत्तम कामगिरी राहिल्या. पुन्हा एकदा जर आपण पाहिलं तर अजय निघाला जाईल गोलंदाजसाठी. प्रयत्न केलाय, आता खूपच लेग स्टंप सोडला गेला या आणि पंचांनी दंडित केलं. इथं व्हाईट बॉलचा इशारा आलाय. एक अतिरिक्त धाव. या अतिरिक्त धाव संख्येनं जर आपण पाहिलं तर धावसंख्या 7 या आकड्यावरती जाऊन पोहोचल्या. प्रयत्न चांगले आहेत. एकेरी दुहेरी धावा प्रथम फलंदाजी करत असताना 2 जोडीनं जमवल्यात पॉवर प्ले क्रमांक 1 साठी. आता प्रयत्न केलाय
क्षेत्ररक्षक सरसावला गेला तिथपर्यंत एकेरी धाव. थोडीशी जबाबदारी घेत होता अमर, पण नकार दिलाय. षटक क्रमांक 1 इथं थांबलं जातं या. आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर बिनबाद 8 अशी सुरुवात केल्या पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये वागदरी टीमनं प्रथम फलंदाजी करत असताना. षटक क्रमांक 2 साठी कोणता गोलंदाज बोलवला जाईल थोडासा विचार केला जातो या. षटक क्रमांक 2 साठी जर पाहिलं तर अमित कासुर्डे. पहिल्या षटकामध्ये मॅच मध्ये जर आपण पाहिलं तर षटक चांगलं हाताळलं होतं अमितनं, आणि त्याचा पर्याय जर आपण पाहिलं तर क्रमांक 2 साठी निवडला गेला आहे. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जाईल. आता पॉवर प्लेचं षटक संपलं जातं या. क्षेत्ररक्षण खुलं केलं जाईल आणि त्या पद्धतीने क्षेत्ररक्षण सजवलं जातं या. प्रयत्न केला जातो या षटकाला सुरुवात केली जाईल. पहिला चेंडू गती कमी होती त्याला फक्त ढकलण्याचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षक धावता जाईल, प्रयत्न केला जाईल तोपर्यंत चेंडू सीमा रेषा ओलांडली जात्या आणि पंचांकडून हा चौकार घोषित केला जातोय. चांगला गॅप शोधलाय. जय आणि अमरची जोडी चांगली पार्टनरशिप जमली जाते. सुरुवात थोडीशी निराशाजनक झाली. डॉट आल्यानंतर जर आपण पाहिलं तर एकेरी दुहेरी धावा पहिल्या षटकामध्ये जमवल्या गेल्या. त्याच्यानंतर प्रयत्न चांगले राहिलेत आणि हा पहिला चौकार सीमारेषे पार गेलाय. या चौकारानं सुरुवात केली जय आणि आता जबाबदारी घेतल्या. फटका खेळला गेलाय पण क्षेत्ररक्षक अजय तिथपर्यंत पोहोचला गेला. आणि महेंद्र दादा शेलार मैत्री ग्रुप सदस्य आणि या स्पर्धेसाठी जो कोणताही गोलंदाज हॅट्रिक घेईल त्यांच्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. म्हणजे शाबासकीची थाप प्रत्येक खेळाडूला दिली पाहिजे. आज बहरणारा खेळ बॅटची चापट फटका खेळला जातो या. याच्यावरती जर आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षक सरसावला जाईल. चेंडू अडवल्यानंतर फेकी केली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न राहिलाय. आज प्रत्येक गोलंदाजाची दाद उचलून धरली गेल्या आणि प्रत्येक गोलंदाजाला शाबासकीची थाप दिली जाते. आणि महेंद्र दादा शेलार बामगर गावचे सुपुत्र यांनी या स्पर्धेच्या माध्यमातून गोलंदाजाच्या हॅट्रिकसाठी 200 रुपयाचं पारितोषिक देण्यात आलं या. अमित निघालाय गोलंदाजासाठी. पाक खोलवरचा चेंडू होता फक्त ढकलण्याचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षक पुढे सरसावला. कोणत्याही धावीचा प्रयत्न नाही. धावगती थांबली जाते. धावसंख्या जर आपण पाहिली तर 16 आकड्यावरती जाऊन पोहोचल्या. चौकाला आल्यानंतर प्रयत्न चांगले राहिलेत. अमित याची सिंगल धाव दिली. पुन्हा एकदा अतिरिक्त चेंडू हाताळल्यानंतर 2 धावा परत आलाय तो डॉट चेंडू. आता प्रयत्न केलाय बॅट फिरवली गेली अमरनं पण अमरला थांबवलं जातं या. आपल्या स्लोअर गोलंदाजीमध्ये जाळ्यामध्ये अडकवलं गेलं या. प्रयत्न करतोय अमर कारण की धावगती वाढवली पाहिजे. सन्मानजनक स्कोर उभा करण्याचा प्रयत्न चालू आहे प्रथम फलंदाजी करत असताना, पण अमितच्या गोलंदाजीमध्ये थांबवलं गेलं या. पुढे सरसाला बॅट फिरवली गेली पण इथं गोलंदाज सफल होतोय. टप्पा पडल्यानंतर चेंडूनं थोडंसं वळण घेतलं आणि बॅटचा आणि चेंडूचा संपर्क साधता आला नाही. षटक क्रमांक 2 इथं संपलं जातं या. आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर 16 आकड्यावरती जाऊन पोहोचल्या. आता षटक क्रमांक 3 साठी जर आपण पाहिलं तर शिवा कासुर्डे आज एक नवोदित गोलंदाज प्रभावशाली गोलंदाजी राहिल्या.
पहिल्या चेंडूवरती जर आपण पाहिलं तर 2 धावा खर्च केल्या, त्याच्यानंतर एक सिंगल धाव घेतली आणि या धावसंख्येच्या सहाय्याने जर आपण पाहिलं तर धावसंख्या जाऊन पोहोचल्या 19 आकड्यावरती. चांगली पार्टनरशिप आहे या दोन जोडीमध्ये. पहिल्या विकेटसाठी शिवा निघालाय पुन्हा एकदा. आता थोडासा जर आपण पाहिलं तर चेंडू खूप खाली राहिला या आणि फलंदाज अमरला थोडीशी अडचण झाली खेळताना, कारण की असे चेंडू खेळताना फलंदाजांना खूप अवघड परिस्थितीतून हा खेळावा लागतो आणि आलाय तो डॉट चेंडू. चांगली गोलंदाजी राहिल्या, उत्तम गोलंदाजी शिवायची. प्रयत्न केलाय आता ऑफ स्टंप सोडून ही गोलंदाजी केल्या, म्हणजे प्रत्येक चेंडू वेगवेगळ्या टप्प्यावरती खेळवला जातो या आणि अमरला बांधून ठेवलं या. कारण अमरची फलंदाजी जर आपण पाहिली तर एक उत्तम फलंदाजी, पण आज आपल्या फलंदाजीवरती कुठेतरी नाराज असेल. काही चेंडू डॉट आलेत, सिंगल दुहेरी धावा जमवल्यात, मोठे फटक्यापासून वंचित राहिलाय. पुन्हा एकदा शिवा तयार झालाय. आता प्रयत्न केलाय, चेंडूला जागेवरती उंची दिली गेल्या, पण घोषित क्षेत्र निवडलं जात आहे. धावा जमवणं गरजेचं आहे. पहिली फलंदाजी आहे आणि जास्तीत जास्त धावा आपल्या जमा असतील त्यावेळी आपले गोलंदाज चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करू शकतील. आज प्रयत्न चांगले आहेत या दोन जोडीकडून. तिसऱ्या क्रमांक षटक आणि षटकातील जर आपण पाहिलं तर हा शेवटचा चेंडू शिवा हाताळण्याचा प्रयत्न करेल. थोडंसं थांबलं गेलं, स्टार्ट घेतली जाईल. गोलंदाज शिवा निघतो या गोलंदाजीसाठी. आता प्रयत्न केलाय, इथंही थोडंसं अपयश, पण एक सिंगल धावेचा प्रयत्न केलाय. षटक क्रमांक 3 इथं संपलं जाईल. आता शेवटचं षटक आणि शेवटच्या षटकाचा पर्याय कोणत्या गोलंदाजावरती दिला जाईल. तिन्ही षटक जर आपण पाहिले तर एक उत्तम राहिले गेलेत आणि यात तीन षटकांच्या समाप्तीनंतर बिनबाद 21. आता निलेश याच्या हातामध्ये हा चेंडू दिला जाईल. शेवटच्या षटकाचा पर्याय निवडला गेला या आणि यशवंतच्या पाठीमागे जर आपण पाहिलं तर अजय कासुर्डे. आज जशी जबाबदारी असेल तशी जबाबदारी पार पाडली जाते. कधी लॉंगांमध्ये जातोय, कधी मरी विकेटला जातोय, कधी लॉंग ऑफला जातोय. आज जर आपण पाहिलं तर शेवटच्या षटकासाठी यष्टी रक्षकाची भूमिका बजावण्यासाठी अजय निघाला. आज निलेशच्या हातामध्ये हा चेंडू स्थिरावला गेला शेवटच्या षटकासाठी. 3 गोलंदाजांची सफलता पाहिली. या तिन्ही गोलंदाजांनी जर आपण पाहिले तर कमी धावसंख्येचे षटक हाताळले गेलेत. प्रयत्न चालू आहे, थोडीशी गती कमी आहे आणि आपल्या स्लोअर गोलंदाजीमध्ये प्रत्येक फलंदाजाला अडकवलं गेलं या. म्हणजे अजून विकेट मात्र घेता आलं नाही, पण धावगती मात्र रोखल्या. या गोलंदाजांचं कौतुक करावं लागेल. अमर थोडासा चाचपडत खेळतो या, मोठे फटके अजूनपर्यंत खेळता आले नाहीत. एकेरी दुहेरी धावा खेळल्या जात आहेत, म्हणजे स्लोअर गोलंदाजी आतापर्यंत फसला गेला या. पुन्हा एकदा स्टार्ट घेतली जाईल. इथंही प्रयत्न, यष्टी रक्षक जर आपण पाहिलं तर अजयचं उत्तम यष्टी रक्षण. दोन चेंडूचा खेळ संपलाय, कोणतीही धाव जमवता आले नाही. 20 चेंडूचा खेळ संपला या आणि या 20 चेंडूच्या पाठीमागे 21 धावसंख्या जमवल्या. म्हणजे कमी धावसंख्या, आपल्याला काहीतरी धावसंख्या चांगली जमवावी लागेल, प्रयत्न करावे लागतील. अजून 4 चेंडूचा खेळ शिल्लक. पुन्हा एकदा बॅटची एज लागल्या, सिंगल धावेसाठी जाईल. आज निलेशने हा चेंडू जर पाहिला तर ऑफ स्टंपाच्या थोडासा बाहेर ठेवला गेला, थोडीशी उसळी दिली गेली, पण शेवटच्या क्षणाला बॅट अमरनं जर पाहिलं तर कव्हरच्या रिझनमध्ये हा खेळायचा विचार होता, पण फसला गेला. बॅटचे एज लागल्या, सिंगल धावेसाठी जाईल. धावसंख्या 22 आकड्यावरती जाऊन पोहोचल्या. प्रयत्न चांगलेला आहे, अजून 3 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. 30 धावांचा पल्ला ओलांडला जाईल का, प्रयत्न केले जातील. उत्तम गोलंदाजी निलेशची. प्रयत्न केलाय, यावेळी खोलवरचा चेंडू त्याला उचलून फेकून दिलाय. लॉंगाच्या रिजन मध्ये अमरच्या बॅट मधून हा पहिला षटकार आलाय. म्हणजे कुठेतरी थांबला होता, चाचपडत होता, त्यातूनच हा खेळ केला जाईल. यावरती प्रहार चढवला जातो या आणि या षटकाराच्या सहाय्यानं जर आपण पाहिलं तर धावसंख्या 28 या आकडेवरती थोडासा वेग घेतला जातो या. अजून 2 चेंडूचा खेळ शिल्लक.
हाही प्रयत्न चांगला आहे. बॅट फिरवली गेल्या. क्षेत्ररक्षक अमित तिथपर्यंत सरसावला गेला. फेकी केली. दुसऱ्या एंडला पोहोचण्याचा प्रयत्न. जंप मारल्या. स्वतःला झोकून दिलंय. म्हणजे विकेट किती महत्वाचे आहे, धाव किती रोखणं गरजेचं आहे. अजयकडून प्रयत्न चांगले राहिलेत. थोडंसं अपयश आलं, पण आज क्रिकेट खेळत असताना स्वतःला झोकून देतो या, पूर्ण जबाबदारी घेतली जाते. एक क्षमता आहे अजयकडं. आज असे बरेच खेळाडू आज जर आपण पाहिलं तर जवली भागामध्ये असताना नामोल्लेख जरूर केला जाईल. नागरेगावचा खेळाडू जर आपण पाहिलं तर कनर सुर्वे असं आपल्या क्षेत्ररक्षण पाहायला भेटलं जातं. जरूर नामोल्लेख केला जातो. या धावसंख्येवरती जाऊया. धावसंख्या जाऊन पोहोचल्या 30 या आकड्यावरती. शेवटचा चेंडू, टार्गेट सेट करणारा चेंडू. प्रयत्न चांगले आहेत. फटका जरूर खेळलाय, पण फटक्यामध्ये तितकीशी ताकद नव्हती. अमित तिथपर्यंत पोहोचला गेला, पण एक सिंगल आणि सिंगल. या सिंगलच्या साहाय्यानं जर आपण पाहिलं तर 4 षटकांचा खेळ संपला गेला आणि प्रथम फलंदाजी करत असताना 31 धावसंख्या जमा केली आणि 32 धावांचं टार्गेट वरोशी संघासमोर ठेवलं गेलं. या तर विनंती केली जाईल वागदरी टीमला, आपण लगेच मैदानामध्ये उतरायचं आहे. आपण बघतोय, पाहतोय, आजमावतोय या डे नाईटची स्पर्धा, जननी माता चषक 2025 ची स्पर्धा, एक देखणी स्पर्धा आपल्या समोर आलाय. दिवस दुसरा आणि जवळजवळ पाहिलं तर आपण अंतिम टप्प्याकडेच पोहोचलो गेलो. या आज या स्पर्धेमधील आजच्या दिवसामध्ये ज्या गोलंदाजानं गावावरून टीम आल्या आणि एक बहरणारी खेळी राहिली गेली, राहुल मोरे याच्यासाठी महेंद्र शिलार बामगाव गावचे सुपुत्र आहेत, त्यांच्याकडून एक 200 रुपयाचं पारितोषिक आलंय त्याला. आज जरूर मॅच गमवले हातातून, पण प्रत्येक खेळाडूचा आज या स्पर्धेची आठवण राहिली गेल्या. आणि नजरा जर प्रत्येक खेळाडू ज्यावेळी मैदानामध्ये आगमन करतोय त्यावेळी मालिकावीरचा किताब जर पाहिला ना, त्याच्याकडे नजर जात्या. आणि ही बाईक मात्र प्रत्येकाला लक्ष वेधून घेणारी ही बाईक आहे. मालिकावीरचा एक आगळीवेगळी स्पर्धा आणि या स्पर्धेत जर आपण पाहिलं तर जवली क्रिकेट असोसिएशन अंतर्गत मध्ये पहिल्यांदाच मालिकावीरसाठी बाईक वागदरे गावचं खरंच कौतुक केलं जाईल. नेहरू या मंडळ वागदरे तसेच पण जननी माता क्रिकेट क्लब वागदरे यांच्या आयोजनात ही स्पर्धा खेळवली जाते. तर महेंद्र दादा शिलार मैत्री ग्रुप सदस्य यांनी राहुल मोरेसाठी 200 रुपयाचं पारितोषिक दिलंय. आज कौतुकाची थाप आणि शाबासकीची साथ जर असेल तर प्रत्येक खेळाडूचा खेळ आज बहरला जातोय आणि साथ देणं गरजेचं आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून या 32 धावांचं टार्गेट समोर ठेवलं या आणि या 32 धावांचा टार्गेट पूर्ण करण्यासाठी 2 जोडी मैदानामध्ये उतरले गेल्या. ज्या टीमनं 2 सामने जिंकलेत ते म्हणजे ओखवडी टीमनं, आणि त्यातच जर आपण पाहिला तर आशुतोष याचा खेळ एक उत्तम राहायला गेलाय. एक आकर्षण करणारे खेळ या आशुतोषच्या बॅट मधून निघाले गेल्या. एक प्रभावशाली खेळ राहिलाय. म्हणजे प्रत्येक खेळाडूकडे जर आपण बघितलं ना तर एक डे नाईट मॅच मध्ये एक चांगला खेळ राहिला गेलाय. आता या अजय कासुर्डे पहिल्या मॅच मध्ये जर आपण पाहिलं तर 31 धावांची एक गणागती खेळी राहिली होती. आक्रमणाने आक्रमण पहिल्या पॉवर प्लेच्या दुसऱ्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये राहिलं गेलं होतं, पण काही चुकीचे फटके खेळले गेले आणि त्यातच बाद होऊन परतला गेलाय. आता पुन्हा एकदा एक जबाबदारी आल्या. दुसरी मॅच या 32 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानामध्ये उतरली गेल्या. पहिलं षटक, पहिलं पॉवर प्लेचं षटक जर आपण पाहिलं तर अमर शेलार उत्कृष्ट गोलंदाज जर आपण पाहिला तर याचं नामांकन घेतलं जातं. आज आपल्या गावाकडून पहिलं पॉवर प्लेचं षटक घेऊन निघाला या अजय कासुर्डे. हा स्ट्राईक वरती असेल. अजय आणि अक्षयची जोडी या धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानामध्ये उतरले गेल्या. टप्पा पडल्यानंतर जर आपण पाहिलं तर चेंडूला पाठवलं या सिंगल धावेसाठी. सिंगल धावेनं श्रीगणेशा केला या.
सुरुवात केल्या येणाऱ्या गोलंदाजांना आपली चांगली गोलंदाजीचं प्रदर्शन करावं लागेल. आज या स्पर्धेमध्ये प्रभावशाली गोलंदाजी राहिली, गोलंदाजाचं वर्चस्व राहिलंय, काही फलंदाजांचाही खेळ उत्तम राहिला गेलाय. पहिल्या चेंडूवरती सिंगल धाव घेतल्या अमर शिलार. पुन्हा एकदा स्टार्ट घेतली जाईल. गोलंदाजीसाठी सुरुवात केली, प्रयत्न केलाय, एक पाय पुढे सरकवला गेला. अजयची वेगळी वेगळी स्टाईल आहे खेळण्याची स्टाईल. काही देखणे फटके असतात, एक पुढचा गुडघा टेकवला जातो, त्याच्यानंतर एक कव्हर डाईव्ह खेळला जातो. म्हणजे असे बरेच फटके त्याच्या बॅटमधून निघाले जातात. एक आकर्षक करणारी फटकेबाजी अजयच्या बॅटमधून निघाली जाते. पुन्हा एकदा गुडघा टेकवलाय, बॅट फिरवली गेल्या, एक धाव घेतली जाईल. थोडासा प्रयत्न फसला, फेकी चुकली जाईल. एक सिंगल धावेच्या साहाय्याने धावसंख्या जर आपण पाहिलं तर 2 या आकड्यावरती जाऊन पोहोचल्या. आज आपल्या समेत जर आपण पाहिलं तर स्वप्नील हिरवे स्कोररच्या भूमिकेमध्ये आपल्या जोडले गेलेत. खोलवरचा चेंडू टाईप केलाय, जागेवरती थांबवला गेलाय अक्षय आणि येतोय तो डॉट चेंडू. आता प्रेक्षक वर्ग वाढला जाईल, कारण की दोन्ही टीमचे प्रेक्षक वर्ग जर आपण पाहिला तर प्रत्येकाच्या नजरा मॅच कडे असणार आहेत. गोलंदाजी एक चांगली राहिली पाहिजे, प्रयत्न केला जाईल. अमर करून पुन्हा एकदा एक आक्रमण चांगलं राहिले. यॉर्कर पद्धतीचा हा चेंडू स्टंप लाईन गोलंदाजी राहिल्या, कारण की जास्तीत जास्त आपण स्टंप लाईन गोलंदाजी हाताळली तर धावगती थांबवता येईल. हा प्रयत्न अमरचा राहिलाय, म्हणजे हुशारीनं गोलंदाजी केली जाते. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावसंख्या थांबवली गेली, प्रयत्न चांगले आहेत. फुलटा चेंडू फटका खेळलाय, फटका फसला की काय, क्षेत्ररक्षक सरसावला जाईल. होईल विकेटचं पतन होतंय का, चर्चा केल्या जाईल, थोडीशी चर्चा होईल पंचांमध्ये आणि त्याच्यानंतर हा निर्णय पोहोचवला जाईल. आणि थर्ड अंपायर दिला गेलाय, बघूया. खाली आणि हा फलंदाज बाद असेल. फेअर डिलिव्हरी आहे. फुल टॉस जरूर ठेवून आपण चेंडू जर आपण पाहिलं तर स्टंप लाईन लेनवरती हदळण्याचा प्रयत्न होता, त्यातच हा फलंदाज बाद झालाय. पहिलं विकेट इथं गमवलं जातं या. आणि जर आपण पाहिलं तर अक्षय याला परतावं लागतं या. चला बॅट्समन लगेच मैदानामध्ये उतरा. षटक क्रमांक 1 इथं संपलं जाईल. चला बॅट्समन हे तयार राहायचे आहेत, तर विनंती केली जाईल. आता षटक क्रमांक 2 ला सुरुवात केली जाईल. काही गोलंदाजी राहिली. अमर शेलार प्रभावशाली गोलंदाजी, आकर्षण करणारी गोलंदाजी अमर शेलारच्या माध्यमातून ही राहिले गेले आपल्या टीम कडून. 2 धावा खर्च केल्या आणि 1 विकेट, महत्वाचे विकेट जर आपण पाहिलं तर शेवटच्या चेंडूवरती घेतलं गेलं. आज कमी धावसंख्या आहे आणि या कमी धावसंख्येचा बचाव केला जातो. या 32 धावांचं टार्गेट होतं, त्यात फक्त 2 धावसंख्या खर्च केली आहे. आता येणारे 18 चेंडू असतील आणि 18 चेंडूच्या पाठीमागे 30 धावा जमवायच्या आहेत. वरुषी संघासाठी अजय कासुर्डे अजून मैदानामध्ये आहे, ज्याच्याकडे नजरा आहेत तो म्हणजे अजय कासुर्डे. हा स्ट्राईक वरती आलाय. आर्यन हा गोलंदाजीसाठी सुरुवात केली जाईल. प्रयत्न केलाय, चेंडूला उचललाय, क्षेत्ररक्षक सरसावला जाईल, पण इथं महत्वाची झेल. चला यावरती काय असेल निर्णय कळवा. एक सिंगल धाव घेतली जाईल. महत्वाचा झेल अजयाचा. झेल पकडला, पण असं वाटलं की बाउंड्रीच्या बाहेर जातोय की काय, हातामधून चेंडू फेकून दिला. कौतुक केलं जाईल क्षेत्ररक्षकाचंही. फटका पुन्हा एकदा फसलाय की काय, पण क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचू शकणार नाही.
पुन्हा एकदा चेंडून वळण घेतलं, क्षेत्ररक्षक धावले जातील. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, अमितनं आपलं खातं खोललं या. तिसऱ्या क्रमांकासाठी आलाय. धावसंख्या जर आपण पाहिली तर 5 या आकड्यावरती जाऊन पोहोचल्या. 32 धावेचं टार्गेट, याला प्रत्युत्तर दिलं जातं या. एक गडी गमवलाय अक्षय या स्वरूपात. पुन्हा एकदा प्रयत्न केलाय, पण क्षेत्ररक्षक तिथं कोणताही जाणार नाही, कारण की प्रयत्न करत असताना चेंडू इथं आदळला जाईल. आणि पुन्हा एकदा एक सिंगल धाव. क्षेत्ररक्षण जर आपण पाहिलं तर या खेळाडूचं एक चांगलं उत्तम क्षेत्ररक्षण आहे. आज प्रकाश योद्धामध्ये क्षेत्ररक्षण करताना चाचपडले जात आहेत, म्हणजे अनुभव कमी आहे आपल्याजवळ, पण या अनुभवाचा पुरेपूर फायदा घेणं ही गरजेचं आहे. आज त्यावरती जर आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षण राहिलं गेलं या. एक सिंगल धाव आणि या सिंगल धावेच्या सहाय्यानं 6 आकड्यावरती धावसंख्या पोहोचली जाईल. प्रयत्न चांगले आहेत आर्यन याचाही. 3 चेंडू 4 धावसंख्या खर्च केल्या. चला याच्यानंतर ओखोडी टीम आपण सज्ज राहा. जरूर महत्वाचा झेल होता, इथं थांबवलं गेलं या. कौतुक केलं जातं या गोलंदाजाचं. आज गोलंदाजाचं वर्चस्व वाढत चाललं या. म्हणजे अमरनं पहिलं षटक 2 धावांचं हाताळलं गेलं, 1 विकेट संपादन केलं. आर्याने महत्वाचं षटक हाताळतो या. 4 धावा आतापर्यंत खर्च केल्या त्याने. पुन्हा एकदा येणारा चेंडू घेऊन जातो या आर्यन. प्रयत्न केलाय डिफेन्सली खेळण्यासाठी, मजबूर केलं या अजयाला. थांबवलंय थोडंसं दडपण फलंदाजांवरती आणलं गेलं या आर्यन यांनी. एक एक चेंडू महत्वाचा होत चाललाय, एक एक धाव महत्वाची होत चालले. प्रेशर वाढत चाललंय या. 32 धावेंचा टार्गेट, यासाठी प्रयत्न चाललेत दोन्ही फलंदाजाचे. पुन्हा एकदा एक गुडघा टेकवला जाईल आणि फटका खेळला जाईल, पण यावरती जर आपण पाहिलं तर सिंगल आणि सिंगल धाव संख्या भेटली जाते. कव्हरच्या रिझन मध्ये हा फटका खेळण्याचा मानस होता तो अजयाचा. आज आपला महत्वाचा फटका जर आपण पाहिलं तर खेळण्याचा विचार, पण 12 चेंडूचा खेळ संपला आणि या 12 चेंडूंमध्ये जर आपण पाहिलं तर धावसंख्या 7 या आकड्यावरती फक्त आणि फक्त 5 धावसंख्या आर्यन यांनी खर्च केली. विकेट मात्र घेता आलं नाही, पण महत्वाची धावसंख्या इथं थांबवली गेल्या. चला नवी आता येणारे चेंडू असतील 12 आणि या 12 चेंडू मध्ये 25 धावांची आवश्यकता. बोलबाला राहिलाय, वर्चस्व राहिले. जननी माता चषक 2025 ची स्पर्धा, दिवस रात्र ही स्पर्धा खेळवली जाते. या मॅचचा आनंद लुटला जातो. या मॅच कोण घेऊन जाईल आणि ओखोडी संघासमोर भिडणार कोण, यासाठी एक मोठी लढत. काळेश्वरी वरोशी ही टीम की वागदरे हा पर्याय निवडला जाईल, पण त्यातून जर आपल्याला 12 चेंडू मध्ये 25 धावसंख्या जमवावी लागेल, 12 चेंडू मध्ये 25 धावा थांबवावी लागेल आणि षटक क्रमांक 3 साठी पर्याय निवडला गेलाय. अनिकेत शिंदे तिसऱ्या क्रमांकाचा षटकाला सुरुवात केली जाईल. फटका खेळला गेलाय, पण वर्गामध्ये तितकीशी ताकद नव्हती. क्षेत्ररक्षक सरसावले जातील, पण एकरी थोडीशी चूक, हातामधून चेंडू दिसडला गेला, त्यावरती आणखीन एक धाव घेतली जाते. एक चूक घडली, त्याचा पर्याय जर आपण पाहिले तर फलंदाजाने आणखीन एक धाव घेतल्या. एक चूक घडली गेल्या, पण चुका करणं गरजेचं नव्हतं. आज आपल्या हातामधून चूक घडली गेल्या. अनिकेत षटक क्रमांक 3 हाताळतो. या पहिला चेंडू अमित कासुर्डे हा स्ट्राईक वरती आलाय. थोडासा रनअप चुकला जातो या गोलंदाजाचा. येणारा चेंडू हाताळण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज होईल अनिकेत. प्रयत्न केलाय, चेंडूला जागेवरती उंची दिली, क्षेत्ररक्षक सरसावले जातील, पण थोडस अपयश येतं. या प्रयत्न सफल ठरले, फेकी केली जाईल, सिंगल धाव घेतली जाते. कारण की प्रकाश ज्योतामध्ये आपण सामने खेळतोय, चेंडू हवेमध्ये गेला होता, थोडासा काळोख होता, त्यातून चेंडू निघाला जातो. या प्रयत्न केले जात आहेत, अनुभव कमी आहे. या अनुभवाचा खेळ आपल्याला खेळ करावा लागणार आहे.
आज ही स्पर्धा जर आपण पाहिली तर आपल्यासाठी घेऊन आले आहेत नेहरू या मंडळ वागदरे टीमनं हे आयोजन, दिवस रात्रीचं आयोजन आणि प्रत्येक खेळाडूला आस्वाद चांगला घेतला जातो. पुन्हा एकदा गोलंदाज निघाला जाईल, प्रयत्न केलाय, बॅट फिरवली जातो, या जाळ्यामध्ये अडकवलं जात आहे, बांधून ठेवलं. या अजयला मोठे फटके खेळून दिले जात नाहीत. आक्रमणाने आक्रमण फक्त आणि फक्त त्याची बॅट बोलू लागते. पण आज या गोलंदाजांनी जर आपण पाहिलं तर अजयला मोठे फटके खेळून दिले नाहीत. एक सिंगल धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. अजूनही षटकार आणि चौकार त्याच्या बॅटमधून आला नाही. काय गोलंदाजी राहिले, गोलंदाजांचं वर्चस्व चांगलं राहिले. या अनिकेत शिंदे एक चांगली गोलंदाजी, महत्वाच्या क्षणाला गोलंदाजी राहिल्या. प्रयत्न केले, फटका सजवला, गॅप शोधला जाईल, क्षेत्ररक्षक सरसावला जातोय आणि क्षेत्ररक्षकाचं कौतुक केलं जातंय. अप्रतिम कॅच, जल्लोष केला जातोय. आणि ह्या विकेट जर आपण पाहिलं तर अजय कासुर्डेला परतण्याचं काम जर आपण पाहिलं तर अनिकेतने केलं. या आणि काय झेल पकडलाय, महत्वाचा झेल. रोशन शेलार कौतुक केलं जातं. या अप्रतिम कॅच, नजर चांगली होती. या नजरेमध्ये जर आपण पाहिला तर झेल पकडला जातोय. स्वतःवरती नाराज असेल, जर आपण पाहिलं तर त्यांनी जास्तीत जास्त चेंडू खेळले गेले पण त्यातून जास्तीत जास्त धावा जमवता आला नाही. कुठेतरी थोडीशी टीम आपली मागं थांबली गेल्या. मोठं आव्हान आहे, मोठं होत चाललंय. या धावांचा आपल्याला पाठलाग करावा लागणार आहे आणि विजय मात्र संपादन करावा लागणार आहे. शिवा कासुर्डे मैदानामध्ये उतरला जाईल. नक्कीच तुमच्या भावना आमच्यापर्यंत पोहोचल्यात. थोड्याच वेळामध्ये आपल्यापर्यंत पोहोचलं जाईल. तुम्हाला सर्व या गोष्टी पोहोचल्या जातील. धीर धरा. चला जाऊया मॅच कडे. गोलंदाज अनिकेत, मन जिंकली जात आहेत. आज प्रभावशाली गोलंदाजी केली जाते. विजय पारडे याच्याकडून रोशनसाठी 100 रुपयाचं पारितोषिक आपला भाचा आहे, त्याच्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक दिलं जातं. या आज आणि फलंदाज बाद होतोय इथं. पुन्हा एकदा एक वर्चस्व या गोलंदाजाचं राहिलं गेले. 32 धावांचा पाठलाग करत असताना आज जर आपण पाहिलं तर वरोशी टीम कुठेतरी अडचणीत आल्या. महत्वाचे फलंदाज बाद होऊन चाललेत. अमित वरती जबाबदारी वाढत चालल्या. फलंदाज क्रमांक 3 शिवा बाद होऊन परतलाय. अनिकेत पुन्हा एकदा स्टार्ट घेतली जाईल. महत्वाचं षटक. पंकज स्ट्राईक वरती आलाय. टप्पा पडला, थोडासा चेंडू आतमध्ये आलाय, थोडस मनोबल वाढलं जातं. या टाळ्यांच्या गजरामध्ये या गोलंदाजाचं स्वागत केलं जातंय. काय गोलंदाजी राहिले, प्रभावशाली गोलंदाजी. पहिलं षटक अमर शेलारनं हाताळलं, 1 गडी बाद केला, 2 धावसंख्या खर्च केली. त्याच्यानंतर आर्यननं जर आपण पाहिलं तर 5 धावसंख्या खर्च केली, कोणतंही विकेट गमावता आलं नाही. पण प्रभावशाली गोलंदाजी राहिली. षटक क्रमांक 3 अनिकेतचं राहिलं. या षटकामध्ये 4 धावसंख्या खर्च केली, 1 महत्वाचं विकेट अजय कासुर्डेला बाद केलंय. म्हणजे काय गोलंदाजीचा प्रभावशाली गोलंदाजी राहिले, वर्चस्व राहिलंय. शेवटचं षटक घेऊन येईल गोलंदाज, विचार केला जाईल. त्याला क्षेत्ररक्षण खुलं करा आणि शेवटच्या षटकासाठी आमंत्रित केला आणि विनंती केली जाईल ओखवडी टीमला, आपण सज्ज राहा. चला स्पीडअप घ्या वागदरी टीम. 6 चेंडू 21 धावांची गरज. 18 चेंडू मध्ये फक्त आणि फक्त 11 धावसंख्या खर्च केले आणि 3 फलंदाज बाद केलेत. काय गोलंदाजी, प्रभावशाली गोलंदाजी, गोलंदाजांचं वर्चस्व. काय या दिवस रात्र मॅच मध्ये जर आपण पाहिलं तर बोलबाला राहिला. या आज या स्पर्धेमध्ये पहिली हॅट्रिक राहुलच्या नावावरती, राहुल मोरे याचं वर्चस्व राहिले. एक षटक हाताळलं, त्यामध्ये त्यानं 4 फलंदाजांना बाद केले. बोलबाला राहिलाय. शेवटचं षटक गोलंदाज अथर्व. अमित कासुर्डेला जबाबदारी घ्यावी लागेल. 6 चेंडू 21 धावांचा पल्ला गाठावा लागेल.
जननी माता चषक 2025 ची स्पर्धा विजयरथ आपल्याला घेऊन जायचं आहे. सारथी बनावं लागेल, काहीतरी करावं लागेल. अथर्व निघतोय, पहिला चेंडू घेऊन निघालाय. टप्पा फसलाय, पंच वळलेत. अतिरिक्त चेंडूला सुरुवात झाल्या, थोडीशी दिलासा दिला जाईल. 6 चेंडू 20 धावांची आवश्यकता. धावसंख्येमध्ये बदल केला जाईल. 12 धावसंख्या धावफलकावरती. पुन्हा एकदा जर आपण पाहिलं तर टप्पा बसलाय. पुन्हा एकदा हा चेंडू हाताळावा लागेल. 2 अतिरिक्त चेंडू आलेत. 6 चेंडू 19 धावांची आवश्यकता. 2 अतिरिक्त चेंडू हाताळले गेलेत. 18 चेंडूंमध्ये कोणतीही अतिरिक्त धाव खर्च केली नव्हती, पण अथर्वनं थोडीशी चूक केल्या 2 चेंडूंमध्ये. डिफेन्सने खेळलाय, गॅप शोधलाय, क्षेत्ररक्षक सरसावले जातील, पण चेंडू सिंगल धावेसाठी जातोय. या सिंगल धावेनं प्रभावशाली इतना खेळ होणार नाही. जर आपण पाहिलं तर धावसंख्येमध्ये बदल केला जाईल. आता 5 चेंडूंमध्ये 18 धावसंख्या, म्हणजे 3 षटकारांची गरज असणार आहे. काहीतरी करावं लागेल. नशिबाची साथ कोणाच्या साईडनं झुकली जाईल, मेहनत करावी लागेल. अथर्व पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी तयार होईल. प्रयत्न केलाय, फटका खेळला गेला, पण यात आलाय तो डॉट चेंडू. मनोबल वाढलं जात आहे. 4 चेंडू 18 धावांची गरज. अजूनही मॅच ऑन आहे. जर या चेंडूवरती षटकार आला, थोडस मनोबल वाढलं जाईल. अमित वरती जबाबदारी. दिशा भरकडली गेल्या, ऑफ स्टंप सोडला गेलाय, पंचांनी दंडित केलंय. येणारा चेंडू नो बॉलचा इशारा आलाय. पुन्हा एकदा हा चेंडू हाताळावा लागेल. अथरची थोडीशी दिशा भरकटली गेल्या, कारण की महत्वाच्या क्षणालाही चांगली गोलंदाजी करणं गरजेचं होतं, पण त्याच्या हातामधून चेंडू निसटले जात आहेत. अतिरिक्त चेंडू 3 या षटकामध्ये हाताळले गेलेत. धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचले आता 15 या आकडेवरती, म्हणजे 17 धावांची अजून आवश्यकता आहे. प्रयत्न केलाय, काही चेंडू चांगले राहिले. जे आतमधून चेंडू येतात ना, ते प्रभावशाली गोलंदाजी राहिल्या. एक सिंगल धाव खर्च केली जाते, म्हणजे सिंगलनं तितकासा फरक पडणार नाही. ज्यावेळी तुम्ही मोठे फटके खेळाल त्यावेळी कुठेतरी कमबॅक करू शकाल. आता येणारे 3 चेंडू असतील आणि या 3 चेंडूमध्ये 16 धावसंख्या जमवावी लागेल, म्हणजे 3ही चेंडू आपल्याला सीमापार करावे लागतील. अमित वरती जबाबदारी वाढली. थोडेसे बोदरेशन असेल, पण या संकटाला लढा देणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा अथर्व निघालाय. दिशा भरकडली, +1 अशा 2 धावा घेतल्या जातील. बचाव करायचा आहे, प्रयत्न करायचे आहे, कानमत्र दिले जात आहेत, पण थोडंसं बोदरेशन आलं या गोलंदाजावरती. 2 धावसंख्येनं जर आपण पाहिलं तर धावसंख्या 18 आकडेवरती, म्हणजे अजून 14 धावांची गरज आहे. 3 चेंडू 14 धावांची गरज. यावेळी फटका खेळला, पण घोषित क्षेत्रामध्ये जातो. या सिंगल धाव. अजून मनोबल वाढलं असेल, कारण की येणारे 2 चेंडू आणि या 2 चेंडू मध्ये 13 धावांची गरज. अथर्व एक लांबलचक षटक हाताळतो. या पण चांगला चेंडू, खोलवरचा चेंडू, वाईट यॉर्कर चेंडू, महत्वाची गोलंदाजी. बरेच चेंडू जर आपण पाहिलं ना तर अतिरिक्त खेळवले गेले, पण जे आतमधून चेंडू आलेत ते महत्वाचे चेंडू. मोठे फटके आतापर्यंत त्याने खेळले नाहीत, मोठे मारून दिले नाहीत, धावा रोखल्या गेल्यात, एकेरी धावा खर्च केले जात आहेत. आता शेवटचा चेंडू, एक चेंडू 13 धावांची आवश्यकता. अच्छा, म्हणजे महत्वाचा झेल त्यानं सोडलाय. आज आपल्यावरती प्रेशर होतं, झेल पकडला होता, चेंडू सोडला होता त्यानंतर. पुन्हा एकदा दिशा भरकडली जाते. अतिरिक्त चेंडू +1 आहे का? एक चेंडू 12 धावांची आवश्यकता. जर एका दुसरा षटकार आला असता तर प्रेशर जरूर आला असतं, पण काही चेंडू चांगले हाताळले तर या अथर्वनं.
थोडस प्रेक्षकांचं धाकधूक वाढल्या. पुन्हा एकदा दिशा भरकडली. आणि विजय संघ ठरतोया वागदरे टीम. विजय संघाचं आपण हार्दिक हार्दिक अभिनंदन करूया. त्याचप्रमाणे वरोशी संघाचाही आपण हार्दिक आभार व्यक्त करूया. एक उत्तम खेळ राहिला गेलाय. जाऊया टॉस साठी. येणारी मॅच आजपर्यंत आपण सीमारेषेच्या बाहेर मैत्री बघितली होती. पण आज मित्र मित्र दोन्ही समोर लढणार आहेत. वागदरे वर्सेस ओखोडी यामध्ये टॉस केला जाईल. चला मॅच मध्ये रंगत असेल. अभिनंदन. टॉस साठी या दोन्ही कर्णधारांना विनंती केली जाईल. आज जर आपण पाहिलं तर जावली क्रिकेट असोसिएशन अंतर्गत मध्ये स्पर्धा खेळवली जाते. या शिवसंकल्प नेहरू या मंडळ वागदरे पुरस्कृत जननी माता क्रिकेट क्लब वागदरे आयोजित ही स्पर्धा. जननी माता आपल्या ग्रामदेवतेचं नाव या चषकाला दिलं गेलं. या आज जर आपण पाहिलं तर या चषकावरती नाव कोणाची कोरली जाईल. 4 सायकली प्रत्येक खेळाडूची पाठ बघते. त्याच्यानंतर जर आपण बघितली तर या मालिकावीरसाठी बाईक आहे. तीही या खेळाडूंचा वाट बघितली जाते. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच असणार आहे आर्यन शेलार. एक उत्कृष्ट गोलंदाजी राहिल्या. तर मनोज जवळ आपण या खेळाडूचा गुणगौरव करायचा आहे. एक प्रभावशाली गोलंदाजी राहिली. महत्वाचं षटक जर आपण पाहिलं तर विनंती केली जाईल सुनील गोळे. आपण टॉस साठी या विनंती केली जाईल. वेळ कमी आहे. आपली शेवटची मॅच असणार आहे. थोडीशी काही गडबड करावी लागेल. तर या खेळाडूचा गुणगौरव केला जातो. या एक महत्वाच्या क्षणावर गोलंदाजी केली जाईल आणि आपण टॉस साठी जाऊया. तर आपल्या समवेत जर आपण पाहिलं तर सुनील गोळे टॉस साठी आपल्याला जोडले गेलेत. दोन्ही मॅच मध्ये टॉस केला जाईल. चला टॉस केला जाईल. इथं छापा काढा. आणि टॉस जिंकलाय वागदरे टीमनं. टॉस जिंकलाय. आज जर आपण पाहिलं तर मैत्रीचे संबंध आज पाहिले जात आहेत. पण आज आपल्याला क्रिकेटचा खेळ करायचा आहे. टॉस जिंकलाय. काय निर्णय असेल? आम्ही प्रथम फलंदाजी करू. तर जास्त वेळ घेता येणार नाही आपल्याला, कारण की लगेच आपण मॅचच्या दिशेने जाऊया. टॉस जिंकलाय वागदरे टीमनं आणि प्रथमतः क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. फलंदाजीचा निर्णय घेतलाय आणि क्षेत्ररक्षण करण्यासाठी आमंत्रित केलं या ओखोडी टीमला. मॅच एक रंगत येणार आहे. बक्षीस पात्र कोणती टीम ठरेल यासाठी एक मोठी लढत असणार आहे. वागदरे वर्सेस ओखोडी. जय आणि वीरूची जोडी. शोलेमध्ये आपण बघितले होतं जय वीरू ही मैत्रीचे संबंध होतात. पण आज एक समोर लढताना आपण बघणार आहोत. चला जाऊया मॅच कडे. आणि याच्यानंतर मध्ये आवाजामध्ये बदल करतोय. शेवटच्या मॅच साठी किरण धनवडे आपल्या समेत जोडलेत. धन्यवाद सर. तर मॅच आता रंगणार आहे वखवडी विरुद्ध वागदरे. आता ही मॅच असणार आहे अस्तित्वाची ही मॅच असणार आहे. आता मैत्रीची ही मॅच असणार आहे आता. आणि दोन्ही संघाची जी वाघवडी म्हणजे